चला नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबसनुसार 6वा धडा वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे जे धडे आहेत 1 ते 5 या धड्यातील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित याच चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतील. ओके, चला वेळ न घालवता आपण स्वाध्याय 6.1 मधील पहिलं गणित पाहूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला हे गणित दिसतंय. आता हे जे वर्गमुळात 1.96 वर्गमुळात 2.25 त्यानंतर वर्गमुळात 2.89 असं हे जे दिसतंय आपल्याला हे वर्गमुळाच्या बाहेर घ्यावं लागतील. ओके, म्हणजे काय करायचं आता, ते हे 196 कितीचा वर्ग आहे तर तो आहे 14चा. त्यानंतर 225 हा कितीचा वर्ग आहे तो आहे 15चा. त्यानंतर 289 कितीचा वर्ग आहे तर तो आहे या ठिकाणी 17चा. आता लक्षात घ्या, दशांश चिन्ह उजवीकडून 2 घर आहे तर हे वर्गमुळाच्या बाहेर निघाल्यानंतर हे दशांश चिन्ह या ठिकाणी उजवीकडून 1 घर येईल. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं तर 1.5 असं जर केलं आपण तर गुणिले 1.5 या दोघांचा जर गुणाकार आपण दशांश चिन्ह नाही असं समजून केलं तर याचा गुणाकार काय येत असतो 225. आता दशांश चिन्ह द्यायचं कसं तर उजवीकडून 1 2 संख्या सोडून, म्हणजे असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, तर आता तुम्हाला या धड्यामध्ये कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे आणि 1 ते 15 पर्यंत घन देखील आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. ओके, आता लक्षात घ्या, ही संख्या वर्गमुळाच्या बाहेर जर घेतली आपण तर ही काय आली आपली 1.4 अधिकचं चिन्ह. ही संख्या दिली आहे या साईडला लिहिली आपण 1.5 अधिक ही संख्या काय आलेली 1.7 छेदात. इथपर्यंत लक्षात आलं. आता हे 2116 हा कशाचा वर्ग आहे. अगोदर आपण हे दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून ह्याचं वर्ग कशाचा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर हा वर्ग आहे बघा या ठिकाणी कितीचा तर 46चा. कितीचा आहे 46चा वर्ग. आता हे याचा वर्ग कसा काढायचा लक्षात घ्या, ही संख्या आहे तर याचं वर्गमूळ आपण कसं काढायचं तर आपण या पद्धतीने याचं वर्गमूळ काढू शकतो अवयव पद्धतीने. ओके, कितीने भाग जातो 2 ने म्हणा बे 1 बे, त्यानंतर भाग जात नाही म्हणून 0, त्यानंतर बे 5 10 होईल, त्यानंतर बे 8 16 होईल, परत 2 ने भाग द्या, बे 5 10 होईल, त्यानंतर बे 2 4 92 18. ओके, आता या संख्येला कितीने भाग जातो 23. पहा 23 1 23 23 2 46. याच्यामधून जर 46 गेले तर किती उरतात 6. 6 वर 9 झाले 69 आणि 23 त्रिक 69 होईल. या ठिकाणी डायरेक्ट आता 23 1 23. शेवटी 1 येईपर्यंत या ठिकाणी हा भाग द्यायचा असतो. आता या संख्येचे वर्गमूळ तर हे या साईडला जे आहे तर 1 2 म्हणजे 2 किती आहेत 2दा, मग एकदाच घ्यायचा आणि हे 2 आहेत 23 म्हणजे ते एकदा घ्यायचे म्हणजे 23 2 46. म्हणजे दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरलं तर 2116 याचं वर्गमूळ काय निघतंय तर 46 निघाल. ओके, आता दशांश चिन्ह द्यायचं कसं तर या बघा वर्गमुळामध्ये दशांश चिन्ह किती नंतर आहे 1 2 3 4 5 6. मग याचं काय करायचं हाफ करायचं म्हणजे आलेलं जे उत्तर आहे आपलं त्याच्या उजवीकडून 3 नंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे कसं लक्षात घ्या, हे 46 लिहिले आपण 1 2 तिसरी संख्या नाही इथं 0 घेऊया, इथं दशांश चिन्ह घेऊया, इथं 0. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, तर आता आपण काय करणार अंशाची बेरीज करून घेऊया. तर पहा या सर्वांची बेरीज केली आपण 7 आणि 5 12 12 आणि 4 या ठिकाणी 16ला 6 हातचा येईल 1 1 2 3 आणि हातचा 4. दशांश चिन्ह या ठिकाणी येईल आणि छेदात राहील 0.046. आता लक्षात घ्या, हा भागाकार करताना आपण काय करत असतो दशांश चिन्ह समान स्थळावर अंशात उजवीकडून 1 नंतर आहे, इथं उजवीकडून 3 नंतर आहे. तर इथं जर आपण या ठिकाणी असे 2 शून्य वाढवले
ओके, म्हणजे पॉईंटच्या नंतरची जी संख्या आहे त्याच्या पुढे कितीही शून्य आपण वाढवू शकतो. आता बघा उजवीकडून 1 2 3 संख्या सोडून दशांश चिन्ह झाली, इथे 3 संख्या सोडून दशांश चिन्ह झाली. मग अंशात आणि छेदात दशांश चिन्ह समान स्थळावर झाल्यावर निघून जात असते. ओके, मग इथं काय राहील फक्त, आणि या ठिकाणी राहील 46. ओके, आता पहा 46चा पाडा येतो आपल्याला, किंवा मग याला असं लिहिलं तरी चालते, 46 गुणिले 100 भागिले 46, 46 कट 100 राहिलं, आणि 100 म्हणजे ऑप्शनमध्ये 100 आहे का नाही, मग 100 हे कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 10चा, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके, इथं जर आपण डायरेक्ट हे 46 एक 46 46 एक 46 1 वर 2 शून्य दिले तरी चालते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा. तर प्रश्न दुसऱ्यामध्ये विचारले आपल्याला, इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच विद्यार्थ्याने वर्गणी दिली. म्हणजे विद्यार्थी समजा जर 5 असतील तर 5 रुपयेच प्रत्येकाने केले, याचा असा अर्थ आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाने आपले 91 रुपये घालून एकूण वर्गणी 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केली, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली, असा प्रश्न आहे. तर प्रश्न लक्षात घ्या. तर विद्यार्थी संख्या आपल्याला माहित नाही, आपण काय करायचं, विद्यार्थी माहिती आहेत का, नाही, मग x घेऊया. वर्गणी किती केली हे माहिती आहे का आपल्याला, नाहीये, मग आपण काय करायचं, वर्गणी. इथं हे वाक्य लक्षात घ्या, जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये विद्यार्थ्याने वर्गणी केली, म्हणजे विद्यार्थी x असतील तर वर्गणी पण काय असेल, x. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, चला पुढे जाऊया. मग आता आपण जे एकूण जमा काय होतील, मग आता विद्यार्थी या दोघांचा गुणाकार होईल ना, म्हणजेच काय होईल, x गुणिले x, म्हणजेच काय होणार, x चा वर्ग, म्हणजे एकूण जमा होणार आहे तर x चा वर्ग. आता लक्षात घ्या, एकूण पैसे किती येतं, 2116 अंध कल्याण निधी, पण त्याच्यात 91 रुपये कोणाचे येतं, शिक्षकाचे आहेत, म्हणजे हे विद्यार्थ्याचे x स्क्वेअर अधिक शिक्षकाचे, आणि हे पैसे होणार आहेत 2116. आता हे अधिकचे 91 या साईडला वजा होतील. हे तुम्हाला कळालं कसं आलं, तर कारण हे विद्यार्थ्यांनी जमा केलेले पैसे म्हणजे x चा वर्ग आहे, आणि त्याच्यात शिक्षकाने 91 ऍड करून या दोघांची बेरीज म्हणजे ही रक्कम आहे. मग आता हे 91 अधिकचे इकडं वजा करा, x वर्ग बरोबर 2116 वजा 91, या जर दोघांची वजाबाकी केली तर या ठिकाणी x वर्ग बरोबर वजाबाकी आलेली 2025. आता लक्षात घ्या, x चा वर्ग आलाय, तर आता आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याने विचारलं, म्हणजे या दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं, याचं वर्गमूळ निघेल x, आणि हे 2025 कशाचा वर्ग आहे, तर तो वर्ग आहे या ठिकाणी 45चा. ओके, म्हणून याचं उत्तर काय आहे, 45. प्रत्येक विद्यार्थ्याने 45 रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3. जर 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 असेल तर x बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 आहे, बरोबर आहे. तर आता ह्या 1024 हा कितीचा वर्ग आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजेच काय होईल, 2x चा वर्ग हे वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर काय होतील, हा 32 चा वर्ग आहे. कितीचा आहे, 32 चा. तर आता काय होईल, हे दोन जे गुणाकारातले तिकडं भागाकारात, x चा वर्ग बरोबर 32 भागिले 2, उत्तर किती येईल, 16. बरोबर आहे. म्हणजेच x वर्ग बरोबर किती आलं, 16. किती आलं, 16. विचारलं काय आपल्याला, x. म्हणजेच x वर्ग आणि हे 16 या दोघांचं जर वर्गमूळ काढलं, काय काढलं, वर्गमूळ जर काढलं दोघांचं, त्याचं वर्गमूळ आले x, आणि हा कितीचा वर्ग आहे, तर तो आहे 4चा. म्हणजे x बरोबर उत्तर किती आलं आपलं, 4. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. तर पहा, तुम्हाला या धड्यामध्ये वर्ग आणि घन
पाठ असणं गरजेचं आहे. पाठ नसतील तर पाठ करून घ्या. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पहा. 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून पाहत आहे 1296 पहिले हे 1296 याचं जर वर्गमूळ आपण काढलं तर ते आहे 36. 1296च्या वर्गमुळातून परत आता याचं वर्गमूळ काढावं लागणार आपल्याला 36चं. मग 36चं वर्गमूळ किती निघणार आहे 6. ओके, वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे आता या ठिकाणी 625चे वर्गमूळ काय येत आहे. 625 कितीचा वर्ग आहे तर तो आहे 25चा. वर्गमुळाचे वर्गमुळातून वजा केले, परत ह्याचं वर्गमूळ काढायचं आपल्याला. 25चे वर्गमूळ किती आहे 5. तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील. आता लक्षात घ्या, प्रश्न समजून घ्या अगोदर. तर 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून वर्गमुळाचं पुन्हा वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमुळातून वर्गमुळाच्या वर्गमुळातून वजा केली, म्हणजे या दोघांची काय करायची वजाबाकी. किती आलेली 1. तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील. मग आपलं उत्तर काय आलेलं आहे 1, आणि 1 हा कशाचं वर्गमूळ असते तर 1च, म्हणून याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर प्रश्न थोडासा सोपा आहे, फक्त लक्षात घेऊन तुम्हाला सोडवायचा आहे. ओके, चला पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 5. तर 5 नंबरचा प्रश्न लक्षात घ्या. तर इथे विचारलंय 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल. सम आणि पूर्ण वर्ग संख्या मिळेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. वर्ग संख्या पण पाहिजे आणि सम पण पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या, ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे की सम ज्या संख्या असतात त्यांचं वर्गमूळ कधी पण कसं असते, सम वर्ग संख्येचे जे वर्गमूळ आहे ते समच असते. मग हे लक्षात घ्या की समजा आता हे 1111 आहेत, याच्या जवळची वर्ग संख्या कोणती तर ती आहे पहा 1024. किती आहे 1024, आणि ही कशी आहे सम पण आहे. कितीचे वर्ग आहे मग हा तर हा आहे 32चा वर्ग. हे आपल्याला वर्ग संख्या पाठ पाहिजेत, तर 32चा वर्ग जवळ आहे. तर पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल. तर आता लक्षात घ्या, तर आता याच्यातून एक एक संख्या आपल्याला वजा करून पाहायचं, त्याचं उत्तर आलं पाहिजे 1024. ओके, तर पहा पहिली जर संख्या आपण याच्यामधून वजा केली, काय केली वजा केली, लहानात लहान संख्या मिळवल्यास प्लस प्लस करायची वजा 22. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता हे काय होईल 1111 वजा 22 होईल. तर याच्यातून जर 22 गेले आपले तर या ठिकाणी 1024 तर हे उत्तर येत नाही, म्हणजे ऑप्शन 1 आपला कॅन्सल होत. पुन्हा करूया, हे मिळवून बघूया 2 नंबरचं ऑप्शन. 1111 अधिक वजा 87. आता काय होईल 1111 वजा 87 होईल. तर पहा 11 मधून 7 या ठिकाणी जर आपण काढले, किती काढले 7 काढले, तर किती उरतील 8 9 10 11 4 उरतील. तर इथं राहिले 0. मग 10 मधून या ठिकाणी 8 गेले तर किती उरतात 2. इथं राहिलात 0 आणि इथं राहिला 1. तर आलं का उत्तर आपलं 1024. म्हणजे पुढील ऑप्शन आपल्याला ऍड करून बघण्याची गरज पडलेली नाही. त्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढे प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पहा, हे दोन्ही या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 1.36 छेदात वर्गमुळात 1.36 याला जर आपण सोडून घेतलं तर लक्षात घ्या, याला आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 1.36 भागिले 1.36. ओके,
मग आता याचं काय करायचं, आपल्याला सोडून घ्यायचं आहे. काय घ्यायचं, सोडून घ्यायचं. आता तर लक्षात घ्या, या गणितामध्ये हे जे अंशात दशांश चिन्ह दिलं हे नाही आहे, म्हणजे हे अंशामध्ये 136 अशी संख्या आहे. तर याला सोडून घेतलं तर काय होईल, वर्गमुळात हे पहा, हे होईल 136, छेदात काय होईल 1.36. आता अंशात आणि छेदात जर आपल्याला दशांश चिन्ह समान स्थळावर करायचं असेल तर छेदात उजवीकडून किती नंतर दशांश चिन्ह आहे, 2 नंतर. मग इथं आपण दशांश देऊन 2 शून्य वाढवू शकतो ना. ओके, वाढवलं तर काय होईल, मग आता हे समान स्थळावर झाल्यावर दशांश चिन्ह काय होत असते, निघून जाते. म्हणजेच या ठिकाणी होईल 136. इथपर्यंत लक्षात आलं. परत आता पहा 136 छेदात आणि अंशात कट होतील, मग वर्गमुळात या ठिकाणी काय राहतील, फक्त 100. आणि हे जर वर्गमुळाच्या बाहेर निघले तर किती येतील, 10. ओके, याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. लक्षात घ्या, ह्या गणितामध्ये इथं अंशामध्ये दशांश चिन्ह नाही आहे, हे नाही. ओके, हे लक्षात घ्या एवढं. चला पुढे जाऊया. चला प्रश्न क्रमांक 7 पाहूया. आता लक्षात घ्या, इथं दिले वर्गमुळात 992.14. तर याला आता जर अंशाधिक अपूर्णांकामध्ये जर रूपांतर केलं तर कसं रूपांतर होते, लक्षात घ्या. या दोघांचा गुणाकार +1 ते येते अंशामध्ये. ओके, तर या दोघांचा गुणाकार +1. तर पहा 4 दोन्ही या ठिकाणी लिहितो मी 8, 4 9 36, हातचा 1 येईल, पुन्हा 36 आणि 1 37, त्याच्यात 1 जर ॲड केला तर 3769 या ठिकाणी उत्तर आलेलं आपलं. मग ते काय करणार आपण, गुणाकार परत करूया. 4 दोन्ही 8, 4 9 36, हातचे 3 आले ते 1 धरला होता आपण, 36 37 38 89 तर 9 येईल. आपण हातचा 1 धरला होता, तर काय आलं मग 3969 आणि छेदात काय राहणार आहे 4. ओके, तर आता यांचे जर आपण या ठिकाणी 4 1 4, त्यानंतर 4 9 किती येईल 36. ओके, त्यानंतर 3 उरतील, परत 4 9 36 येईल. ओके, त्यानंतर 4 दोन्ही 8 येईल, 1 उरल, भाग जात नाही म्हणून पॉईंट घेतला. त्यानंतर होईल 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, असं वाढत जाईल. म्हणजे आपलं उत्तर आले 992.25. बरोबर आहे. तर याचं जर आपण वर्गमूळ काढलं तर ते येते 31.5. काय येईल 31.5. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके, अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. इथे विचारले पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. तर पहा, पहिली जी संख्या आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे तर 7. तर एकक स्थानी 7 असलेली संख्या पूर्ण वर्ग संख्या नसते. ओके, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 कॅन्सल होईल. 2. आता याचा जर विचार केला तर ह्याच्या एकक स्थानी 5 असतात संख्येच्या, पण इथं जे आहेत इथं पण 2 पाहिजेत, म्हणजे एकक आणि दशक स्थानी 25 असल्यास ती वर्ग संख्या असते. म्हणजे हाही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल होईल. आता इथं पहा 3 शून्य आहेत. किती शून्य आहेत 3. तर एकक, दशक, शतक, हजार, एकतर जे शून्य आहेत ते विषम संख्येत नसायला पाहिजेत. कशात नसायला पाहिजेत, विषम संख्येमध्ये नाही पाहिजे. ते काय पाहिजे, हे जे शून्य आहेत ते समसंख्येमध्ये पाहिजेत. कशात पाहिजेत, समसंख्येत. तर इथं जर 2 शून्य असते तर ही पूर्ण वर्ग संख्या होऊ शकली असते, किंवा 4 शून्य पाहिजेत. ओके, हाय ऑप्शन कॅन्सल. म्हणजे नक्कीच आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. ओके, अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. तर 9 नंबरचा प्रश्न समजून घेऊया.
अगोदर लक्षात घ्या, इथं दिलेलं आहे 63चा वर्ग आणि 84चा वर्ग. तर लक्षात घ्या, हे 63चा वर्ग अधिक 84चा वर्ग बरोबर येणार आहे x, आणि आपल्याला x बरोबर किती हेच विचारले. त्याची जर फोड केली आपण ह्या 63ची, तर ती कशी होईल? 3 गुणिले 21, 21 त्रिक 63. ओके, ह्याचा वर्ग अधिकला अधिक देऊया. याची जर फोड केली तर काय होईल? 4 गुणिले 21, याचा आपण काय करूया? वर्ग करूया. इथपर्यंत लक्षात आलं? आता बरोबरचं चिन्ह इथे आणि इथे 21 आहेत, मग 21चा वर्ग हे कॉमन काढूया. मग कंसात काय राहील? 3, आणि या ठिकाणी अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग असं राहील, कारण हे कंसाचा वर्ग आहे. मग आता काय होईल? 21चा वर्ग या ठिकाणी ठेवूया असे ॲज इट इज. त्यानंतर कंसात काय राहील? त्याचा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 कंस बंद. इथं राहील 21चा वर्ग कंसात. दोघांची बेरीज केली तर किती येईल? 25. ह्याला असं वर्गच करावं. वर्ग आपण हे जे उत्तर आहे ते स्क्वेअरमध्ये, म्हणून हे 21चा वर्गच खाली खाली आपण जसा ससा घेत आहोत. 21चा वर्ग आणि या ठिकाणी गुणिले. आता हे 25 जे आहे, 25 कितीचा वर्ग आहे? 5चा. मग याला 5चा वर्ग असं लिहिल्यावर चालतंय. ओके, तर आता लक्षात घ्या, ह्या दोन्ही संख्येचे काय आहेत? वर्ग आहेत. मग या संख्येला आपण असं लिहू शकतो, कंसात 21 गुणिले 5 कंसाचा वर्ग. ओके, आणि मग 21 5 105, आणि याचा का नाही येणार आहे? काय येणार आहे? वर्ग. लक्षात येते का काय केले तर पहा, या संख्येची फोड करायची आणि उत्तर जे स्क्वेअरमध्ये दिल्यामुळे हे आपण अशा पद्धतीने सोडवायचं याला. ओके, तर याचं उत्तर काय आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर याचं अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, 10 नंबरचा प्रश्न सोडवण्या अगोदर जर नवोदयची तयारी करत असेल कोणी, नवोदयची तुमच्या ओळखीचे कोणी, तर त्यांना नवोदयची ऑनलाईन बॅच आपली सुरू आहे. नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये रेकॉर्डेड बॅच, टेस्ट सिरीज, सर्व काही नवोदयची परिपूर्ण तयारीसाठी हे आपण इतरांना सजेस्ट करू शकता. ओके, चला आता 10 नंबरचा प्रश्न आपण सोडून घेऊया. आता हे पहा, वर्गमुळात 81, याचा जर वर्गमुळाच्या बाहेर काढलं तर काय येईल बरं? हे येईल 9, अधिकचं चिन्ह, हे 16 आहेत, हे वर्गमुळाच्या बाहेर काढलं किती येतील? 4. दोघांची काय येणार आहे? उत्तर ए. चला दोघांची बेरीज करून घ्या. 9 आणि 4 किती आले? 13. ए बरोबर किती आलं? 13. ओके, काय विचारलं? ए चा वर्ग, म्हणजे या ठिकाणी 13चा काय करणार आपण? वर्ग करणार, बरोबर आहे. नाही तर ए चा वर्ग. आता 13चा वर्ग किती आहे? सर्वांना माहित, म्हणजे तुम्ही पाठच करायचं. हे काय करायचं? पाठच करून घ्यायच्या वर्ग संख्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय उत्तर आलं? 3. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, शेअर करायचा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.